धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. रामराम मंडळी. नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाचा शानदार सोहळा टीव्हीवर बघत होते आणि अनेक जुन्या आठवणी अगदी डोळ्यासमोर आल्या. आठवणी म्हणजे काही प्रत्यक्ष अनुभवलेल्या नसल्या तरी अनेकविध ऐकलेल्या. आणि आज आपल्या सुसंपन्न अशा भारत देशाची जी एक प्रगती झालेली आहे, मग ती उद्योग क्षेत्रात असू दे, कृषी क्षेत्रात असू दे, की इतकी मोठी भरारी जी काही आपण आज मारलेली आहे त्या स्वतंत्र प्रजासत्ताक देशामध्ये, ती कशी काय झाली. खूप मागे गेल्यावर जाणवलं की आपल्या ह्या कृषीप्रधान देशामध्ये सगळ्यात पहिली जी क्रांती झाली ती म्हणजे हरित क्रांती. आणि खरोखरच शेतकरी आपल्या धनधान्यांनी समृद्ध होऊ लागला आणि आपलं नाव जागतिक बाजारपेठेपर्यंत जाऊन पोहोचलं. काळानुरूप जसजसे बदल होत गेले, आधुनिक तंत्रज्ञान शेतीच्या क्षेत्रातही येऊ लागलं आणि मग असं करता करता आज कितीतरी धान्यांच्या बाबतीत आपण जागतिक बाजारपेठेत किंवा जागतिक क्रमवारीत अतिशय उच्च स्थानावर आहोत. परंतु हे सगळं होत असताना एकीकडे निसर्गाच्या दृष्टीने जर का आपण शेतीचा विचार करत गेलो तर आपल्याला असंही लक्षात येतं की जरी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोडीला असली तरी सुद्धा निसर्गाचा लहरीपणा हा दिवसेंदिवस वाढतोय, नाही का. म्हणूनच या वाढणाऱ्या लहरीपणातच शेतीचं उत्पादन हे काही अंशी कमी जास्त कधीतरी नाहीच असंही होतंय, जेणेकरून त्याचा मोबदला किंवा त्याचा फायदा शेतकऱ्यांना न मिळता उलट पक्षी नुकसानच होतं आणि नको नको त्या बातम्या कानावर येत आहेत. मग ह्यालाच अनुसरून ह्याच्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने अशी काही कोणती उपाययोजना आहे का. आहे ना. इच्छा तेथे मार्ग. आणि म्हणूनच आज असा एक अनवट म्हणता येणार नाही, आज एक असा प्रख्यात जोड उद्योग जो शेती करता करताच करू येऊ शकतो तो म्हणजे रेशीम उत्पादन. आणि खास करून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये रेशीम उत्पादनाची शेती किंवा तुतीची लागवड ही कशा पद्धतीने करता येईल, त्यातनं अधिक उत्पन्न चांगल्या प्रकारे कसं मिळवता येईल हे आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही जे मार्गदर्शक इथे आमंत्रित केलेले आहेत त्यांची मी आधी ओळख करून देते. त्या आहेत सौ प्रिया मनोज नायक. नमस्कार मॅडम. नमस्कार. या जव्हार येथील जिल्हा रेशीम कार्यालयात रेशीम विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आणि प्रिया मॅडमचं विशेष कौतुक म्हणजे त्या एकमेव महिला अधिकारी आहेत आज ताग्यात, म्हणजे आत्तापर्यंत तरी, की ज्यांनी रेशीम ह्या विषयात PGDS केलेला आहे, म्हणजे त्यांनी त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे. तर इथे की आजकाल बघतोय आपण की रेशीम उत्पादन ह्याविषयी खूप महत्त्व वाढत आहे, म्हणजे शेतकरी अधिकाधिक त्या गोष्टीकडे आकृष्ट होत आहेत. तर सांगोपांग याविषयी सांगताना मुळात रेशमाचं महत्त्व किती, त्याचे काही प्रकार असतात का, इथपासून आपण सुरुवात करूया. रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित, कृषीला संलग्न असा जोडधंदा आहे आणि शेतकऱ्यांना खरं तर हे एक वरदानच मिळालेलं आहे, कारण ते आपली बाकीची शेती सांभाळून रेशीम उद्योग हाती घेऊ शकतात. म्हणजे एक जोडधंदा होईल. हा एक जोडधंदा झाला आहे त्यांना. आणि घरातल्या सर्व मंडळी त्यांना ह्या रेशीम उद्योगात मदत करू शकतात. म्हणजे हा सावलीतला शेडमधला उद्योग असल्यामुळे घरातली महिला सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात. म्हणजे घर सांभाळून ती हा सुद्धा शेडमध्ये असल्यामुळे ते करू शकतात. आणि रेशीम जे म्हणाल ते रेशीम हे 4 प्रकारचं असतं. अच्छा. एक तुती म्हणजे ज्याला आपण मलबेरी म्हणतो, प्युअर सिल्क, आणि एक टसर, एक असतं इरी आणि एक असतं मुगा. असे एकूण 4 प्रकार आहेत रेशमाचे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचं रेशीम उत्पादित होतं. एक तुती रेशीम ज्याला आपण मलबेरी सिल्क म्हणतो आणि एक टसर रेशीम जे विदर्भामध्ये आता महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि बाकीचं जे मुगा सिल्क आहे ते फक्त आसाममध्ये होतं.
म्हणजे हे गुवाहाटी आसाम ह्या साईडला. आणि इंडियामध्ये ह्याची मोनोपॉली आहे. हे फक्त आपल्या इंडियामध्ये होतं जागतिक पातळीवर. अच्छा. आणि इरी जे आहे ते साधारणतः मेघालय ह्या टेम्परेट क्लायमेटमध्ये ते होतं. अच्छा, तर एकंदरीतच भौगोलिकदृष्ट्या सुद्धा वातावरण हे वेगवेगळं आहे. महाराष्ट्र हा एकच जरी प्रदेश घेतला तरी, तर या अनुषंगाने काय सांगाल? तुतीला जे पोषक वातावरण लागतं उष्णकटिबंधाचं वातावरण लागतं. जसं अच्छा. कर्नाटकमध्ये हां हां. आता आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये जर आपण बघाल तर कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू हे अग्रेसर आहेत. बरोबर. आणि त्याच पद्धतीचं क्लायमेट आपल्याकडे आहे. तसंच वातावरण, पोषक वातावरण आपल्याकडे आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की हे कृषी संलग्न जोडधंदा असल्यामुळे तो त्यांनी घेतल्यास अधिक प्रकारे त्यांना ह्याच्यापासून उत्पादन मिळू शकतं, कारण ह्याला जागतिक बाजारपेठ आहे. म्हणजे खरोखरच एक मोठा व्यवसाय ज्याला म्हणता येईल असा हा रेशीम उद्योग आहे. हो. मग हा उद्योग सुरू करण्यापूर्वी कोणकोणते निकष असावे लागतात, असं काही आहे का? शेतकऱ्यांकडे पाण्याचा निचरा होणारी जमीन असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुतीला पाण्याचा निचरा होणारी म्हणजे माळरान अशी जमीन लागते. आणि आपण विशेष काय करतोय तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी हे सांगतो. त्यामुळे त्यांनी कुठली खबरदारी जास्त प्रकारे घ्यावं गरजेचं आहे. लागवड करताना आम्ही निवडच अशी करतो की ज्यांच्याकडे पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल, म्हणजे माळरान, आणि त्या माळरानाला पोचणारं असं सिंचनाची व्यवस्था असेल, म्हणजे पाण्याची व्यवस्था असेल. कारण हे रेशीम उद्योग, ही तुती लागवड जी आहे त्याची ही बागायती पीक आहे. बागायती पिकाला हे बारमाही पाणी पाहिजे, कारण पाणी आहे तर तुतीपाला आहे, आणि तुतीपाला आहे तरच आपण रेशीम कीटक संगोपन घेऊ शकतो. बरोबर. म्हणून शेतकऱ्यांकडे पाण्याची बारमाही सोय, कमीत कमी 9 महिने तरी पाण्याची सोय असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याला 4 पिकं घेता येतात. आणि जर पाण्याची 9 महिने असेल सोय तर त्याला 1 पीक घेता येणार नाही, त्याला 3 पिकं घेता येतील. म्हणून पाण्याची सोय असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यांच्या नावाचा 7/12 आहे, 8 आहे, हे अनुदान मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी कागदपत्र आहेत. म्हणजे शेतकरी निवड करताना हे सगळं पाहून आम्ही त्यांची निवड करतो. आणि निवड केल्यानंतर लागवडीसाठी त्यांना तुती बेणं कुठे उपलब्ध आहे हे सांगतो. आणि सध्या तुती बेणं म्हणजे मलबेरी ही ह्या जाती V1 जातीचं बेणं जे आहे तेच आम्ही आमच्या शेतकऱ्यांना देत आहोत. कारण V1 जातीचं तुती बेणं हे अतिशय चांगल्या प्रकारचं बेणं आहे, ज्याच्यापासून जास्त लीफ क्वांटिटी मिळते, म्हणजे पालाची प्रतही चांगली असते आणि त्याचं उत्पादनही जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना मिळतं. ही लागवड त्यांनी करायची पद्धती आहेत ती 5-3/2 म्हणजे पट्टा पद्धतीत आपण ही लागवड करायला सांगतो. बरोबर. 5-3/2 किंवा 4-3/2. आता त्या शेतकऱ्यांकडे सपोज एखादा पॉवर टिलर असेल, त्याची लांबी रुंदी किती आहे हे पाहून, रुंदी पाहून तो त्याच्या सरीची आकारमान ठरवतो. कोणाकडे 4 फुटाचं असतं, मग ते 4-3/2, 4-2/2 अशा प्रकारे ते ऍडजस्ट करू शकतात. म्हणजे त्यांना अंतर मशागत करणं फार सोयीचं जातं. हे झालं लागवडीचं. लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी 5 महिन्यांनी त्याच्यापासून आपल्याला पीक घेता येतं. अच्छा, 5 महिन्यांनी पीक घेता येतं. आणि परत 5 महिन्यांनी आपल्याला दुसरं पीक घेता येतं. म्हणजे पहिल्या वर्षी अशी आपल्याला 2 पिकं घेता येतात. आणि दुसऱ्या वर्षीपासून मात्र आपल्याला 2.5 महिन्याला 1, म्हणजे पहिल्या वर्षी आपण 5 महिने थांबलोय, पण दुसऱ्या वर्षी काय करतोय 2.5 महिन्याला 1 अशी आपण एकूण 4 ते 5 पिकं घेतो. जसं तुम्ही हे निकष सांगितलेत तसंच जसं झाडाची लागवड आपण करतो त्याविषयी काही असेल नाही का? पट्टा पद्धतीत केल्याने काय होतं, अंतर्मशागत करणं खूप सोयीचं जातं आणि हवा खेळती राहिल्यामुळे त्या झाडांची वाढही चांगल्या प्रकारे होऊ शकते. पहिल्या वर्षी आंतरपीक आम्ही घ्यायला देत नाही शेतकऱ्यांना, पण दुसऱ्या वर्षापासून एक छोटी आंतरपीक म्हणजे जसं कोथिंबीर आहे, मेथी आहे, अशा प्रकारची छोटी ते पट्टा पद्धतीमध्ये करू शकतात. पण ते दुसऱ्या वर्षापासून बाकी आंतरपिकं त्याच्यामध्ये चालणार नाहीत. कारण ज्याप्रमाणे झाड जसं मोठं होत जातं तसा त्याचा विस्तारही अधिकाधिक होत जातो आणि मग तो एका ठराविक मर्यादेच्या स्वरूपात झाल्यानंतर आंतरपिकं घेण्याची जशी तुम्ही काही नावं सांगितलीत त्यामध्ये काही असं आपण फळभाज्या किंवा असं काही लागवडी? फळभाज्या तर नाही, कारण त्याची झाड मोठं असतं. त्याच्यामुळे शक्यतो ह्याची छोटी आहे, ज्याची वाढ छोटा आहे आणि तात्पुरतं 1 महिन्याचं 2 महिन्याचं असं पीक असेल तर ते घेऊ शकतात. अच्छा, हां, ॲडवायझेबल आहे ते. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये रेशीम उद्योगाचं हे जे पीक आहे किंवा रेशीम कीटक संगोपन आहे हे नेमकं कधीपासून सुरू करता येतं? पहिल्या वर्षी
आपण लागवड केलं, शेतकऱ्यांनी लागवड केली की 5 महिन्यांनी हे पीक तयार होतं. मग त्या 5 महिन्याच्या कालावधीत आम्ही त्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देतो. हां. आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतो, त्यांना माहिती असतं कशा रीतीने त्यांना संगोपन करायचं आहे. मग 5 महिन्यांनी जेव्हा ते 5 ते 6 फुटाचं झाड होतं त्यावेळेस आम्ही त्यांना अंडीपुंज देतो. अंडीपुंज म्हणजे एका मादीने घातलेली अंडी जी असतात त्याला एक अंडीपुंज असं म्हणतात. एक मादी जवळजवळ 400 ते 450 अंडी घालते. अच्छा. म्हणजे एका अंड्यामध्ये 450 अंडी असतात. बरोबर. असे एका एकरामध्ये शेतकरी 300 अंडीपुंज घेऊ शकतात. 250 ते 300 अंडीपुंज. अच्छा. म्हणजे जवळजवळ 1,20,000 ते 1,30,000 पर्यंत त्यांच्याकडे कीटक संगोपन चालू असतं. आणि ह्याच्यासाठीच शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की 1 एकर म्हणजे 1 एकर, कारण ही रेशीम आळी जी आहे ती खादाड आळी आहे, ती खूप तुतीपाला खाते. हो. ती 27 दिवसच शेतकऱ्यांना काम आहे. ती पाहुण्यासारखी 27 दिवस त्यांच्या त्या शेडमध्ये राहते अच्छा. आणि भरपूर पाला खाते. आणि मग पाला कमी पडला तर मग मात्र तिची वाढ खुंटते आणि मग परिणामी आपल्याला कमी दर्जाचे कोष उत्पादन होतं. म्हणून 1 एकरमध्ये कमीत कमी लागवड केली तर ती किफायतशीर शेतकऱ्यांना होते. बरोबर. कारण ती दिवसातून त्याला आपल्याला 3 ते 4 खाद्य द्यावी लागतात. ह्या आळीचं महत्त्व म्हणजे कसं आहे की सुरुवातीला 2 त्याच्या अवस्था आहेत, त्याच्यामध्येच आपण त्यांचं जर चांगलं संगोपन केलं तर त्यांची प्रतिकार शक्ती खूप चांगली होते. अच्छा. हां, म्हणून ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात आम्ही चॉकी स्टेजचे वर्म्स, म्हणजे चॉकी रेअरिंग. म्हणजे प्राथमिक अवस्था. प्राथमिक अवस्था म्हणजे बाल्यावस्थेतील कीटकांचं संगोपन. त्यानंतर त्यांच्या 3 अवस्था असतात, म्हणजे एकूण 5 अवस्था आळीच्या आहेत. त्यातील 2 ह्या चॉकी आपण म्हणतोय आणि बाकीच्या लॅटर एज स्टेज. आणि ह्यांच्या ह्या जीवनक्रमामध्ये ते 4 वेळा काट टाकतात, म्हणजे मोल्टिंग ज्याला म्हणतो आपण. 4 वेळा काट टाकून परत तो किडा वाढतो. अच्छा. आणि मग तो इतका भूक लागलेली असते की तो खादाड प्राण्यासारखा तो पाला खाऊन टाकतो. म्हणजे आता तुम्ही पाला टाकला असणार, थोड्या वेळाने शेवटचं रॅक बघायला जाणार तर पहिली रॅक ऑलरेडी संपलेली असते. तर इतका त्याला पाला लागतो. म्हणून शेतकऱ्यांनी विशेषतः हे लक्षात घेणं गरजेचं आहे की 1 एकर किंवा त्यापेक्षा जास्त पाला मिळण्यासाठी 1 एकरात तुती लागवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आमची माती आमची माणसं. परंतु तरी सुद्धा रेशीम ह्या बाबतीत उत्पादन अधिक वाढेल या दृष्टीने काय सांगाल? याची जी कोशांची प्रत वाढवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्याचं इंटर कल्टिवेशन, म्हणजे ज्याला आपण आंतरमशागत म्हणतो. अच्छा. तुती लागवड केल्यानंतर आंतरमशागत करून त्याला खतपाणी देणे. आणि ह्याला महत्त्वाचं म्हणजे असे सुरुवातीला जर शेणखत दिलं 15 टन प्रति एकर, अच्छा, तर अतिशय चांगल्या प्रकारचे कोश आपल्याकडे उत्पादित होऊ शकतात. आता आपल्या जव्हारमध्ये एक शेतकरी आहे लक्ष्मण भोये म्हणून, त्यांनी 100 अंडीपुंजांपासून 96 किलो कोश काढले. बाप रे. हो. अच्छा. आदिवासी शेतकरी आहेत, पण असे शेतकरी की ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशाच ठिकाणी हे चांगल्या रीतीने रेशीम उद्योग करता येतो. आणि आता आपण जर ठाण्याचा आणि पालघरचा विचार केला तर भिवंडीवाडा, पालघर, शहापूर, मुरबाड या ठिकाणी भरपूर पाणी असलेलं क्षेत्र आहे, ज्यांच्या इथे शेतकऱ्यांकडे पाण्याची भरपूर सोय आहे. त्याच्यामुळे तिथे हे आपलं रेशीम उद्योग वाढण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि म्हणून आता आम्ही काय करत आहोत की प्रत्येक ठिकाणी चर्चासत्र घेतो, कारण ही नवीन ऑफिस असल्यामुळे आणि इथल्या शेतकऱ्यांना हा नवीन उद्योग आहे. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना रेशीम हे काय माहितीच नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न करतोय. आतापर्यंत आम्ही भरपूर चर्चासत्र घेतली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी घेतली आहे. आणि त्या कामी आम्हाला कृषी म्हणजे मला स्वतःला कृषी अधिकारी यांच्याकडनं चांगलंच मार्गदर्शन आणि सहकार्यही मिळालेलं आहे, प्रोत्साहन मिळालंय. कारण त्यांच्याकडे कृषी खात्याकडे बाकीची सर्व पिकं असतात आणि त्यांना शेतकऱ्यांची जास्त माहिती आहे की कुठे पाण्याचा साठा आहे, कुठे पाण्याचं बागायती पीक घेता येईल. आणि त्यांची मदत आम्हाला निश्चित खात्रीने चांगली मिळालेली आहे. आता आम्ही वज्रेश्वरीला भरपूर पाणी, उन्हाळी भात शेती शेतकरी घेत आहेत. त्याच्यामुळे आता मी सध्या कॉन्सन्ट्रेट करते आहे ते वज्रेश्वरी, भिवंडी, शहापूर. अच्छा. शहापूरला पण एक ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, तिकडचे प्राध्यापक बांगरत म्हणून आहे. त्यांनी हा विषय अतिशय मनावर घेऊन तिथे आता 3 एकरामध्ये तुती लागवड करायचं नियोजन केलं. त्यांच्या आता सऱ्या पाडून तयार आहेत आणि त्यांच्याकडे त्या कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ह्या सऱ्या बनवल्या. हे त्यातलं विशेष आहे, हे फार महत्वाचं आहे. जसं थोडंसं तुम्हाला इथे मध्ये की एकंदरीतच तुम्ही हे जे सांगताय इथे रेशीम कार्यालयाचं अतिशय महत्वाचं असं मोलाचं योगदान तुम्ही शेतकऱ्यांना देताय.
आणि ते देत असताना प्रशिक्षण हा अर्थात महत्त्वाचा भाग आहे. जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्याला आधी थोडंफार प्रशिक्षण दिलं जातं. मग याच्या काही कार्यशाळा वगैरे अशांचं आयोजन तुम्ही करत असता का? हा, प्रशिक्षणामध्ये आम्ही काय करतो, आता सपोज एखादा एक समूह आहे, त्या ठिकाणी एक शेतकरी, आपला जुना शेतकरी असेल ज्यांच्याकडे रेशीम उद्योग ते करतात, मग त्या ठिकाणी आम्ही जेव्हा ते कीटक संगोपन घेतात त्यावेळेस आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तिथे बोलवतो आणि त्यांना तिथे ते रेशमाचं प्रशिक्षण देतो. म्हणजे ते प्रात्यक्षिक सगळं पाहून ते तयार होतात. केव्हाही हा, म्हणजे ते त्यांच्या समोरच ते प्रात्यक्षिक सगळं केलं जातं आणि त्यांना पूर्णपणे त्याचं प्रशिक्षण आम्ही देतो. म्हणजे पूर्णपणे प्रशिक्षण देता, त्यांची आखो देखा हाल बघून पूर्णपणे खात्री खात्री होते, हो. आणि मग ते अधिकाधिक उद्युक्त हो होतात. हो हो. आता सध्या आम्ही भिवंडीला, आता काय झालं, हे नवीन ऑफिस असल्यामुळे इथे फाउंडेशन नव्हतं. हो ना. म्हणजे कुठचंच शेतकऱ्यांचं दाखवायचं म्हटल्यानंतर माझ्याकडे कुठचंही फार्म तयार नव्हतं. केव्हा? मग माझ्या पुढे मोठा प्रश्न असायचा की मी चर्चासत्र तर घ्यायची, त्यांना सगळी माहिती द्यायची, पण त्यांना बघण्यासाठी असं काही नव्हतं. मग आता भिवंडीला सपाट म्हणून एक आहेत शेतकरी आपले, त्यांना आम्ही तुती लागवड करायला सांगितली. ह्या वर्षी त्यांनी छान तुती लागवड केलेली आहे, 2 एकरात लागवड केली आणि आता 5 महिन्यांनी त्यांच्याकडे कीटक संगोपनही सुरू केलंय. आणि बाकीचे शेतकरी, जे इच्छुक शेतकरी आहेत, त्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही तिथे बोलवतो आणि त्यांना तिथे मार्गदर्शनही आम्ही देत आहोत. म्हणजे आता त्यांना खात्री पटेल. आणि आता त्यांचे कोर्स 27-28 तारखेला स्पिनिंगला वगैरे जाऊन मग हार्वेस्टिंग पण होणार आहे. म्हणजे त्यांच्या समोर त्याचं प्रोडक्शन होणार आहे आणि त्यामुळे ह्याला अधिकाधिक शेतकरी उद्युक्त होतील याची मला खात्री आहे. म्हणजे जे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी जे वर्षानुवर्ष एक पारंपरिक पद्धतीनं शेती करत आहेत, त्यांना कुठेतरी एक कलाटणी मिळून अधिकाधिक त्यांना आर्थिक स्तर कसा उंचावेल याकडे निश्चितच रेशीम कार्यालय फार जातीने बघते असं म्हणायला हरकत नाहीये. वेळ कमी आहे परंतु प्रश्नही अजून बरेच आहेत. आणि त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ह्या शेतकऱ्यांना आता जो सुरुवातीचा जो खर्च आहे लागवडीचा आणि कीटक संगोपन गृह बांधण्याचा, बरोबर, हा एकच वेळा करायचा आहे. आणि बाकीच्या वर्षी, कारण हे एकदा झाड लावलं की 15 वर्ष टिकतंय. म्हणजे दरवर्षी ह्यांना लागवडीचा खर्च नाही, शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च नाही. जो इतर पिकांना एव्हरी इयरला प्रत्येक वर्षी त्यांना बियाणांचा खर्च असतो, त्याच्यावर फवारणीचा खर्च असतो, तसा ह्या पिकाला नाहीये. म्हणजे एकदा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं की ते 15 वर्ष टिकत आहे. जे शेतकरी जे शेड बांधतात ते पण ड्युरेबल आहे, 15 वर्ष टिकतं. त्याच्यामुळे एकदा इन्व्हेस्टमेंट आणि बाकीची सगळं अंग मेहनत त्यांची आणि त्यांच्याकडे हे पैशांचा ओघ हा सतत राहू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. ही नेहमीच जोड मेहनतीची असली की लक्ष्मी निश्चितच सुबत्ता नांदायला सुरुवातच होते. जसं तुम्ही म्हणालात की 15 वर्ष एक इन्व्हेस्टमेंट ही 15 वर्ष पुढे जाईल इथपर्यंतची आहे, परंतु ह्या झाडाची काही काळजी घेणं ही गरजेचं आहे. हो, त्याच्यासाठी आपण एवढंच करायचं की सुरुवातीला जे मी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा कोणतेही मिश्र पीक घेऊ नये. कारण मिश्र पीक घेतल्यामुळे काय होतं की ही जी काडी आहे ती फक्त एक 6 इंचाची आपण घेतो. त्यातले 2-3 डोळे असतात त्याच्यावर, त्या काडीवर. त्यातले 2 डोळे आपण जमिनीखाली घालतो आणि एकच डोळावरती असतो. अच्छा. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही दुसरं पीक घेतलं, आंतरपीक, तर ते त्याच्यावर झाकून जातं आणि त्या आपल्या तुतीची लागवड जी केलेली आहे त्याची वाढ खुंटते. बरोबर. आणि ते आपल्याला नको असतं, कारण आपल्याला त्याच्यापासून पीक पाहिजे. किंवा आपण त्यांना जी खतांची मात्रा देतो ते पण ते इतर पीक खाऊन जातं. त्याच्यामुळे त्याची क्वालिटीही आपल्याला मेंटेन करता येत नाही. म्हणून त्याची प्रत राखण्यासाठी म्हणून आपण हे जे आंतरपीक जे आहे ते घेता कामा नये, हे महत्वाचं. आणि दुसरं, ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस 15 टन शेणखत प्रति एकर फार महत्वाचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा वाढतं, 2.5 ते 3 महिन्याचं झाड झालं की मग युरिया NPK चा डोस आपण चालू करतो. अच्छा. आणि त्याच्या बाहेर खूप असं काही रासायनिक खताची ह्याला गरजही नाही. शेणखत हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यावर A ग्रेडचे कोष शेतकऱ्यांना मिळू शकतात. निश्चितच. आणि जशी झाडाची वाढ होत जाते तशी छाटणी आता आपण एक पीक घेतलं ना की आपोआप तळ छाटणी आपण करायची. म्हणजे तेव्हा ते आपण फांदी पद्धतीने आपण त्यांना फिडिंग करतो, म्हणजे खाद्य देतो. पहिल्यांदा काय करतो, जेव्हा ते चॉकी वर्म्स असतात म्हणजे बाल्यावस्थेत असतात त्यावेळेस पानं, कोवळा लुसलुशीत पाला त्यांना द्यावा लागतो, कारण ते मुंगीसारखे लहान असतात. बरोबर. त्यांचे दात वगैरे सगळे अगदी बारीक असतात. त्याच्यामुळे त्यांना पेलेटेबल होईल, त्यांना खाण्यास योग्य असा पाला जो आहे, कोवळा पाला, तोच आपण चिरून द्यायचा असतो, म्हणजे असं कापून द्यायचा असतो. आणि ते कापून दिल्यानंतर 2 अवस्था पास झाल्या की मग आपण त्यांना रॅकवर टाकतो.
पहिल्यांदा आपण त्यांना ट्रेमध्ये ठेवतो आणि त्या रॅक्सवर मात्र त्यांना आपण फांदी पद्धतीने जोपासना करतो. अच्छा. म्हणजे एक एक पाला आणून घालायची गरज नाही, फांदी तोडायची. आणि फक्त त्याचा क्रम असा असेल की ज्यावेळेस मध्यम अवस्थेची आळी असेल त्यावेळेस त्याला मध्यम पाला, नंतर थोडा आळीची अवस्था वाढली, मोठा झाला की त्याला थोडा जून पाला आणि शेवटच्या अवस्थेमध्ये अति जून पाला, म्हणजे त्याला कोर्स लीफ ज्याला आपण म्हणतो. मग हे सगळं त्याला जी माहिती मिळते शेतकऱ्यांना ती प्रशिक्षणाद्वारे तर तुम्ही देतच असाल. याशिवाय संपर्क त्यांना जर का करायचा असेल तर त्यासाठी तुमचा नंबर सांगा. आणि जाता जाता एक महत्त्वाचा की जो राहू नये असा प्रश्न, तो म्हणजे यासाठी शासकीय अनुदानही आहे. हो, याला जे शासकीय अनुदान जे आहे ते बऱ्याच बाबींसाठी दिलं जातं आणि त्याच्यासाठी म्हणजे उदाहरणार्थ लागवडीचा खर्च, म्हणजे तुती लागवडीचा खर्च, दुसरं कीटक संगोपन गृहाचं, ठिबकला, गांडूळ खत, नंतर ह्याच्यामध्ये आपण साहित्य म्हणजे CDP योजना आहे, ह्याच्यामध्ये केंद्रीय रेशीम मंडळ आणि राज्य शासन यांचा सहभाग असतो. काही बाबींसाठी तो 50-25 आहे, काहीला 50-50 आहे आणि लाभार्थी सहभाग त्याच्यामध्ये असतो 25%. अशा रीतीने ह्या योजना बनवलेल्या आहेत आणि राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमाअंतर्गत तुती लागवडीसाठी पण ह्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. ते 3 वर्षामध्ये विभागून दिलं जातं. त्याच्यामध्ये रक्कम आणि साहित्य रूपाने असं त्याच्यामध्ये आपण अनुदान शेतकऱ्यांना देतो. पण त्याच्यासाठी शासनाने आणि केंद्रीय रेशीम मंडळाने काही निकष आहेत, त्याची पूर्ततेच्या अधीन राहूनच आपण त्यांना ते अनुदान द्यायचं आहे. आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने स्वतः आधी पहिल्यांदा लागवड करायची आहे आणि कीटक संगोपन गृह सुद्धा त्यांनी स्वतःच्या खर्चाने करायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 पिकं घेतली त्यांनी. बायवोल्टाईन ही एक रेस आहे, म्हणजे एक जात आहे पांढरी कोशांची, ते त्यांनी घेणं आवश्यक आहे. आणि आता सध्या आपण सगळ्या शेतकऱ्यांना बायवोल्टाईन ही रेस देतो आहे, ह्या जातीचं कीटक आपण देतो आणि त्या कीटकांचं संगोपन करून त्यांना कोश अगदी चांगल्या प्रतीचे मिळत आहेत. म्हणजे एकंदरीतच रिझल्ट तुमच्याकडे जे येत आहेत ते खूप चांगले आहेत. याचाच अर्थ रेशीम कार्यालयाचा, जेणेकरून तुम्ही आज ज्या एकमेव महिला या क्षेत्रात इतक्या आघाडीने त्याच्यात स्वतःला झोकून दिलेला आहे तुम्ही, आणि त्याचे चांगले रिझल्ट्सही तुम्हाला मिळत आहेत. मला वाटतं जाता आता तुमच्याकडनं खूप काही जाणून घेतलं. याविषयी अधिकाधिक ज्या शेतकरी मित्रांना माहिती करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुमच्या कार्यालयाचा पत्ता आणि नंबर आम्हाला दिलात तर खूप इथे महत्त्वपूर्ण ठरेल. ते आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे जिल्हा रेशीम कार्यालय, जव्हार, मातोश्री बिल्डिंग, पंचायत समितीच्या समोर, जव्हार. हा आमचा कार्यालयाचा पत्ता आहे. आणि माझा मोबाईल क्रमांक नोट डाऊन करू शकता, 9324426394. मी परत रिपीट करते, 9324426394. हा माझा दूरध्वनी. आणि जसं तुम्ही म्हणालात की हे नुकतंच कार्यालय तिथे थाटलेलं असल्यामुळे अनेक अजून सोयी उपलब्धता, स्वतः मॅडमना सुद्धा अनेक संकटांना अडचणींना सामोरं जाऊनच ते तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि एवढं चांगलं मार्गदर्शन करतायत. मला वाटतं भविष्य काळात अतिशय छान असं मोठं तिथे ऑफिस होईल, कार्यालय थाटाल आणि अधिक जोमाने तुम्ही काम कराल. या शुभेच्छांसहच तुम्ही इथे आलात आणि चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.